जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समजते। यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून धुळे शहरातल्या संतोषी महाराज चौकात ठाकरे सेनेच्या वतीने पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचा झेंडा जाळत निषेध व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। देशाचे गृहमंत्री हे राजकीय निवडणुकांमध्ये गुंतलेले आहेत। या देशामध्ये मणिपूर असेल, जम्मू काश्मीर असेल, 370 कलम हटवल्यानंतर देखील या देशावर पाकिस्तानी अतिरेकी येत असतील तर गृहमंत्री हे देशामध्ये ज्या पद्धतीचे अतिरेकी हल्ले होत आहेत या देशाच्या गृहमंत्र्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे आणि नाहीतर या देशाचा गृहमंत्री हा फुल टाइम हा देशासाठी असला पाहिजे। ते राजकीय पक्षासाठी काम करतात। त्यांचा एकूण वावर पाहिला असेल तर महाराष्ट्रात ते 10 वेळा येऊन जातात। पण या देशाच्या अतिरेक्यांबद्दल, या देशाच्या संविधानावर होणाऱ्या हल्ल्याबद्दल, मणिपूरबद्दल, जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या सातत्यपूर्ण टेररिस्ट हल्ल्याबद्दल ते बोलायला तयार नाही आणि म्हणून ही नैतिक जबाबदारी स्वीकारून कालच्या हल्ल्याची या देशाच्या गृहमंत्री अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे। ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आम्ही मागणी करीत आहोत। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।